माजी नगरसेविका अलका विष्णू नाकील यांचे पती विष्णू नाकील यांनी आज भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा देत स्थानिक राजकारणात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी भाजपचे अधिकृत उमेदवार सुनील पाटील यांच्या विरोधात प्रभाग क्रमांक 5 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विष्णू नाकील यांनी आज आपली उमेदवारी मागे घेत भाजपचे उमेदवार सुनील सातगोंडा पाटील, सतीश वसंत मुळीक, वैशाली सुनील पवार, जुलेखा जहांगीर पट्टेकरी यांना जाहीर पाठिंबा दिला। या निर्णयामुळे संबंधित भागातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे। पक्ष आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असून भाजपच्या उमेदवारांना ताकदीने साथ देणार आहे, असे विष्णू नाकील यांनी यावेळी स्पष्ट केले। भाजपच्या वतीने सुनील पाटील यांनीही विष्णू नाकील यांच्या पाठिंब्याचे स्वागत करत हा पाठिंबा पक्षासाठी आणि विजयासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा भाजपसाठी बळकटी देणारा मानला जात आहे। या घडामोडीनंतर प्रभागात भाजपच्या प्रचाराला आणखीन गती येणार असून विरोधकांसाठी ही बाब चिंतेची ठरणार असल्याची शक्यता आहे। स्थानिक राजकारणात आज या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यावेळी आबासो पवार, जहांगीर पट्टेकरी, उत्तम विभूते, सचिन कोरवी, सुनील कोरवी, सुरेश साळुंखे, रमेश पवार, बावीकट्टी आदी उपस्थित होते। माजी नगरसेविका अलका विष्णू नाकील यांचे पती विष्णू नाकील अर्थात बाळासाहेब नाकील यांनी प्रभाग क्रमांक 5 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुनील पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता। दरम्यान त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत सुनील पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलला प्रभाग क्रमांक 5च्या भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनेलला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। आपल्यासोबत नाकील साहेब आहेत। आपण पाठिंबा जाहीर करण्यामागचं कारण जाहीर करण्याच्या मागचं कारण म्हणजे आम्हाला ते पूर्वी मी जांभळे साहेबाच्या गटात होतो। जांभळे साहेब गट सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। त्यामुळं मी ह्या कमळ चिन्हावर सगळ्यांनी सहकार्य करावं। जांभळे गट सोडला आणि भाजपमध्ये आलाय, पण यांना पाठिंबा देण्याचं कारण यांना पाठिंबा देण्याचं कारण म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला कमळमध्ये राहायचं आहे। त्यामुळं सगळ्यांनी निवडणुकीला प्रचार करावा आणि कमळाला मतदान करावं। भारतीय जनता पार्टीचं काम चांगलं आहे असं काम चांगलं आहे, कमळाचं काम चांगलं आहे। त्यामुळं आपण सर्वांनी मिळून पाठिंबा दिलेला आहे आणि यांना मतदान करावं। तर आपल्यासोबत सुनील पाटील साहेब सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्याला नाकील साहेबांचा पाठिंबा मिळालाय, काय सांगा? नाकील साहेबांचा इथं प्रभाग नंबर 5 मध्ये बराच मोठा ग्रुप आहे। ते पूर्वी काम करत होते, त्यांनी येऊन आम्हाला परवा दिवशी भेटले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही चारही लोकांच्या कामावर मी प्रभाव होऊन तुम्हा लोकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत वर राज्यापासून ते गावापर्यंत जे काम चालू आहे त्याच्यावर मी समाधानी आहे आणि मला तुम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा आहे। तसं आज आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला। त्यांचा प्रभाग नंबर 5 मध्ये आम्हाला फार मोठा उपयोग होणार आहे आणि त्यांच्या एकंदरीत पाठिंब्यामुळं सर्वच आमचे चारही उमेदवार आणखी जरा आम्हाला एक नवीन डबल इंजिन लागले आणि मोठा फायदा त्यांच्या एकंदरीत कार्याचा याचा आम्हाला होणार आहे। मतं त्यांची भरपूर इकडे डायव्हर्ट होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर बाळासाहेब नाकील यांचा या ठिकाणी त्यांच्या कार्यावरती आणि त्यांच्या कार्यपद्धतीवरती इथले लोक त्यांचे समर्थक आहेत आणि त्यामुळे या परिसरामध्ये नाकील साहेबांना मानणारा वर्ग देखील आहे आणि त्याचा फायदा आता भारतीय जनता पार्टीला होणार आहे। या ठिकाणी जांभळे गट सोडून त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी भाजपचं पारडं जड झालंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कळडोणे, भारतीय जनता पार्टी।